Hello students, in ninth class, unit number 7, energy flow in an ecosystem. Unit 7, energy flow in an ecosystem. In मराठी meaning याचा अर्थ असा होतो परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हा 9वी बायोलॉजीचा 7वा चॅप्टर आहे. हा घेत आहोत. त्यामध्ये युनिट नंबर 7 त्यामध्ये सब युनिट फूड चेन अँड फूड वेब, अन्न साखळी आणि अन्न जाळे. नेक्स्ट द एनर्जी पिरॅमिड, ऊर्जेचा मनोरा. नेक्स्ट बायोजिओकेमिकल सायकल मीन्स जैव रसायन चक्र. त्यामध्ये कार्बन सायकल, कार्बन चक्र, ऑक्सिजन सायकल, ऑक्सिजन चक्र, नायट्रोजन सायकल, नायट्रोजन चक्र. हे या घटकाविषयी आपण या पाठामध्ये माहिती घेणार आहोत. यामध्ये फर्स्ट आहे लुकिंग बॅक. लुकिंग बॅक म्हणजे पाठीमागे वळून पाहताना. यामध्ये असे प्रश्न आहे की यामधला पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 1 नंबर, व्हॉट इज meant by ecosystem. What is meant by ecosystem? याचा अर्थ असा होऊ शकतो की परिसंस्था म्हणजे काय. परिसंस्था म्हणजे काय. तर यामध्ये याचा लुकिंग बॅक, मागे वळून मागच्या व्यक्तीमध्ये आपण काय शिकला त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊन पुढे जायचं आपल्याला. यामध्ये व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टीम. इकोसिस्टीम परिसंस्था म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर असं आहे, लुक ॲट द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर म्युच्युअल इंटरॅक्शन फ्रॉम an ecosystem. Repeat, I will listen students in this questions answer. The biotic and abiotic factors and their mutual interaction from an ecosystem. एखाद्या परिसरात किंवा एखाद्या परिसंस्थेत किंवा एखाद्या परिसरात असणारे जैविक घटक व अजैविक घटक आणि त्यांच्यातील होत असणाऱ्या आंतरक्रिया यामुळे परिसंस्था बनते. The biotic and abiotic factors and their mutual interaction from an ecosystem. एखाद्या परिसरात असणारे जैविक घटक, अजैविक घटक आणि त्यांच्यातील होत असणाऱ्या आंतरक्रिया यामुळे परिसंस्था बनते. यामुळे परिसंस्था बनते. नेक्स्ट क्वेश्चन, which are the different types of ecosystem? Which are the different type of ecosystem? पुढचा प्रश्न असा आहे, which are the different types of ecosystem? परिसंस्थेचे विविध प्रकार कोणते. परिसंस्थेचे विविध प्रकार कोणते. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये there are two types of ecosystem. There are two types of ecosystem. Which are they? The first aquatic ecosystem, second terrestrial ecosystem. Aquatic ecosystem, terrestrial ecosystem means जलीय परिसंस्था आणि भूपरिसंस्था. यामध्ये दोन प्रकार आहेत. Which are the different types of ecosystem? There are the two types of ecosystem. First, aquatic ecosystem. Second,
इकोसिस्टम मीन्स भूपरिसंस्था. There are various types of ecosystem. There are the various subtypes of ecosystem. Various subtypes of ecosystem म्हणजे परिसंस्थेची उपसंस्था सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. यामध्ये पहिली आहे सॅन्ड इकोसिस्टम, सेकंड आहे फॉरेस्ट इकोसिस्टम, थर्ड आहे सी इकोसिस्टम आणि फोर्थ आहे स्वीट वॉटर सिस्टीम म्हणजे ह्याचे सुद्धा उपप्रकार पडतात. यामध्ये दोन पैकी एक आहे एक्वॅटिक इकोसिस्टीम, सेकंड आहे टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. त्याचे उपप्रकार उपसिस्टीम म्हणजे उपप्रकार या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये सॅन्ड इकोसिस्टीम आहे, नेक्स्ट फॉरेस्ट इकोसिस्टीम आहे, नेक्स्ट सी इकोसिस्टीम आहे, नेक्स्ट स्वीट वॉटर ecosystem are the sub types of ecosystem in these different types of ecosystem in these subtypes. Question in these subtypes of ecosystem. Next question, student, third question. How do interaction take place between biotic and abiotic factor of ecosystem? Listen students, looking back in this third question, how do interaction take place between biotic and abiotic factors of an ecosystem? In this question's meaning, listen carefully students. परिसंस्थेतील जैविक आणि अजैविक घटकातील आंतरक्रिया कशा पद्धतीने पार पडतात? रिपीट अगेन. हाउ डू इंटरॅक्शन टेक प्लेस बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑफ एन इकोसिस्टम? इन मराठी मीनिंग, परिसंस्थेतील जैविक व अजैविक घटकातील आंतरक्रिया कशा पद्धतीने पार पडतात? In these questions, first point, every living organism requires specific abiotic factors for the survival. प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी ठराविक अजैविक घटकाची आवश्यकता असते. Every living organism requires specific abiotic factors for its survival. जिवंत राहण्यासाठी सर्व सजीवांना अजैविक घटकाची आवश्यकता असते. Next point in this question, the types of soil. The types of soil, quality of light, temperature, humidity are etc. some of the abiotic factors that affect the biotic factor. हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता. अजैविक घटकावर तेथे असणाऱ्या सजीवांच्या प्रकारावर अवलंबून असतो. नेक्स्ट पॉइंट, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मीन्स बायोटिक फॅक्टर्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम बायोटिक फॅक्टर्स कॉन्स्टंटली इंटरॅक्ट विथ द अबायोटिक फॅक्टर. सजीवांची संख्या व त्यांची जगण्याची क्षमता ही अजैविक घटकानुसार ठरवली जाते. नेक्स्ट पॉइंट इन दिस क्वेश्चन, द अफेक्ट ऑफ क्वालिटी ऑफ बायोटिक फॅक्टर सराउंडिंग देम, these indirectly affect the
quality of other biotic factors sharing the same ecosystem. जैविक आणि अजैविक घटकांचा सातत्याने होणारा आंतरक्रियेमुळे अजैविक घटक कमी अधिक होत असतात. परिसंस्थेतील विविध जैविक घटकांच्या देखील एकमेकांवर परिणाम होत असतो. नेक्स्ट पॉइंट, इन एनी इकोसिस्टम every living organism play any specific role with the respect of other factors. In this third question's answer, how do interaction take place between biotic and abiotic factors of an ecosystem? In this point, looking back in 3 questions completely, you are studying the 8th class in this chapter. In looking back in 3 questions completely, students in these questions in examination fall down. You study carefully in these questions, answer, write down your notebooks, complete in these questions answer. Next point, look at energy flow in ecosystem. Energy flow in ecosystem. In this point, look at, we have already learned the classification of living organism according to the mode of nutrition into producer, consumer, saprophytes and decomposer. सजीवांच्या वर्गीकरणामध्ये अगोदरच आपण मागच्या इयत्तेमध्ये त्याच्या पोषण पातळ्याबद्दलचा आपण अभ्यास केला आहे. प्रोड्युसर म्हणजे उत्पादक आहे, कंज्युमर म्हणजे भक्षक आहे, सॅप्रोफाइट्स म्हणजे मृत्यूजीवी आहे आणि डिकंपोजर म्हणजे विघटन. या पोषण पातळ्याबद्दलचा आपण अगोदरच्या इयत्तेमध्ये आपण अभ्यास केला आहे. Look at, consider the various trophic level of the ecosystem and view around you given below. आपल्या या पुस्तकामध्ये या युनिटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पोषण पातळ्या दिलेल्या आहेत. त्याच्या या ठिकाणी आपण आता सविस्तर अभ्यास करणार आहोत. Look at first trophic level. Listen student carefully. First trophic level, primary, consumer, primary consumer, autotrophous means स्वयंपोषी, primary consumer means herbivorous in bracket, herbivorous means shakahari. Look at herbivorous. Herbivorous means shakahari. Primary consumer in herbivorous in meaning shakahari. Look at, they are directly depending upon autotrophous. They are directly depending upon autotrophous. This is called as primary consumer. They are directly depends upon the autotrophous. Autotrophous means स्वयंपोषी. They are directly
primary consumers. Heterotropous means स्वयंपोषी. Heterotropous means स्वयंपोषी. प्रायमरी कंज्यूमर म्हणजे प्राथमिक भक्षक. हर्बिव्हरस मीन्स शाकाहारी. जे प्राथमिक भक्षक आहेत किंवा ते त्याला आपण हर्बिव्हरस म्हणजे शाकाहारी म्हणतो ते. हेटरोट्रॉपस म्हणजे ज्या वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात त्यावर ते अवलंबून असतात. ज्या वनस्पती मेक देअर ओन फूड बाय द फोटोसिंथेसिस uses carbon dioxide, water, chlorophyll, sunlight, and they are the carbohydrates. They are food making plant and remaining waste material throughout the atmosphere, oxygen and water vapor throughout the atmosphere. In this plant, they are heterotrophs. Students, listen carefully. प्रायमरी कंज्यूमर म्हणजे प्राथमिक भक्षक, हर्बिव्हरस शाकाहारी, हेटरोट्रॉपस स्वयंपोषी. They are directly depending upon the heterotrophs. This is called as primary consumer or herbivorous. Primary consumer or herbivorous. Directly depending upon heterotrophs. This is called as primary consumer or herbivorous. जे प्राणी अन्न म्हणून वनस्पतीचा वापर करतात त्यांना प्राथमिक भक्षक असे म्हणतात किंवा त्याला शाकाहारी असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल इन दिस प्रायमरी कंज्यूमर look at grasshopper, squirrel, elephant, cow, buffalo, goats, sheep, rabbits, deer, any various animals depending upon the heterotrophs. Directly depending upon various. In this question, examination question put down in this point. Listen student carefully. What is meant by primary consumer or what is meant by herbivorous? They are directly depending upon heterotrophs. This is called as primary consumer or herbivorous. In this question put down. In this point, write the name of primary consumer or write the name of herbivorous. Question order. In this point, complete listen students carefully. Second point, secondary. Secondary consumer means द्वितीय भक्षक means carnivorous. Carnivorous. Secondary consumer or carnivorous. द्वितीय भक्षक. प्राथमिक भक्षक herbivorous. Secondary consumer means द्वितीय भक्षक. Look at. They are these consumers use herbivorous. These consumers use herbivorous as their food. This is called as secondary consumers or carnivorous. Secondary consumer or carnivorous. These consumers use herbivorous as their food. Eating. This is called as secondary consumers or carnivorous. जे प्राणी शाकाहारी वनस्पतींना खातात त्या प्राण्यांना सेकंडरी म्हणजे सेकंडरी कंज्युमर्स ऑर कार्निव्हरस म्हणजे त्याला मांसाहारी प्राणी असे म्हणतात. या ठिकाणी एक त्याचे उदाहरण द्यायचं झालं एक्झाम्पल लुक ॲट फ्रॉग, ऊल, हॉर
etc. are the secondary consumers. In this question, examination called on the questions, what is meant by secondary consumer or what is meant by carnivorous are question called on in this examination. Look at it. Look at students. Carnivorous. Look at next point. Listen. For example, in secondary consumers, called down in examination. What is my secondary consumer or what is my carnivorous animals? In this, these consumers are use of herbivorous as their food for eating. This is called as secondary consumers or carnivorous. For example, next question called down in this point, how many what is my carnivorous? Give two examples in called down 2 marks, 1 marks in examination. Next point, listen carefully, apex or top consumers. Apex or top consumers. Means सर्वोच्च भक्षक. Top consumer means in this meaning top consumer or apex consumer, सर्वोच्च भक्षक. Look at in this definition, in this point, apex consumer or top consumers. These consumers use herbivorous or carnivorous. These consumers use herbivorous or carnivorous as their food. No other animals feed on top consumers. Top consumers or apex consumers. Listen, repeat again, students. These consumers use herbivorous and carnivorous as their food. No other animal feed on top consumers. जे प्राणी शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांना खातात त्याला कोणी खाऊ शकत नाही. जे प्राणी शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांना खातात त्याला कोणी खाऊ शकत नाही. अशा प्राण्यांना उच्च भक्षक प्राणी असे म्हणतात. मीन्स अपेक्स और टॉप कंज्यूमर्स. इन दिस examples, lion, tiger. In this, do not other animal to eat this animal. Top consumer. They are eating herbivorous and carnivorous as their food, but they do not eating other animals. This is called as apex or top consumers. Next point. Omnivorous. Omnivorous are mixed consumers. Omnivorous are mixed consumers. Look at these animals feed on herbivorous and carnivorous. These animals feed on herbivorous and carnivorous. This is called as omnivorous or mixed consumers. ह्याला मिश्राहारी किंवा उभयहारी. omnivorous मिश्राहारी, उभयहारी आणि मिक्स्ड कंज्युमर म्हणजे मिश्राहारी. ते दोन्हीलाही खाऊ शकतात.
दोन्ही शाकाहारी खातात आणि मांसाहारी खातात त्याला ओमिनिवरस म्हणतात मीन्स उभयहारी आणि मिक्स्ड कंज्युमर म्हणजे मिश्रहारी. फॉर एक्झाम्पल ह्युमन, bears, etc. are the omnivorous. Example. In this four trophic level, चार पोषण पातळ्या. Look at four types of trophic level. Look at in these four types of trophic level in the examination question part of what is my consumer? Herbivorous, give two examples. Secondary consumers, carnivorous, give two examples. Apex or top consumer, give two examples. Omnivorous, mixed consumer, give two examples. Next question in this point called on your examination, student, difference between primary consumer, secondary consumer. Secondary consumer, apex consumer. Apex consumer, omnivorous. Omnivorous, apex consumer. Apex consumer, primary consumer. And secondary consumer, omnivorous or mixed consumers are the question called on your examination. Students, in this point, yeah, in this point, you have complete in this flow, energy flow and ecosystem. Next points start. Food chain and food web. And food web. In this meaning, अन्न साखळी आणि अन्न जाळ. अन्न साखळी आणि अन्न जाळ.
Look at students. Food chain and food web. Observe निरीक्षण करा. Observe this figure. Listen carefully. Look at observe the figure 7.1 in your textbook and explain the relationship between the components. चित्र 7.1 चे निरीक्षण करून प्रत्येक घटकातील संबंध स्पष्ट करा. In this question, put down in diagram, completely diagram is put down examination, and in this diagram write the name of diagram. Write the name of diagram. In the right graph, write the name of diagram. Food chain. Means unknown circle. Look at. In this first producer, autotrophs make their own food by the photosynthesis. Uses in the atmosphere carbon dioxide, water plus chlorophyll and sunlight. Make their own food by carbohydrates in plants, in producer in the carbohydrates, and remaining waste material make their own food by byproduct from the atmosphere in O2 means oxygen and O2, and next H2O means water, remaining waste material from the atmosphere in this producer. Next, grasshopper, say herbivorous, make their own food, various plant, various grass, various plant, various grass eating in this grasshopper. Name second, first primary consumer, herbivorous in this example grasshopper, make eating directly in the autotrophs in this grasshopper. Next, grasshopper eating frog. Grasshopper eating frog. Next, grasshopper eating plant and frog eating grasshopper in secondary consumer means carnivorous. Third point, in this point snake, in this food chain have four links. यामध्ये चार कडे आहेत. 1 2 3 4. Four types of links in this trophic food chain. First producer, second primary consumer, herbivorous, carnivorous, eating the grasshopper, grasshopper eating the snake eating the eagle decompose the microorganism, decompose in the soil, remaining the waste material nutrient component reaches to the plant. Plant make their own food. Mineral and water in the soil are uses for the plant growth, and they make plant growth, and this link have continuously inside in this food chain. Look at what is meant by food chain. Interaction go and continuously. Interaction goes in continuously. Producer, consumer, saprophytes. There is a definite sequence. These interactions, which is called as food chain. Each food chain have four links. उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असते. या आंतरक्रियेत एक क्रम असतो, त्यालाच आपण अन्न साखळी असे म्हणतो. आणि यामध्ये एकापेक्षा
in this food chain 4, 5 or more than live in this food chain. एकापेक्षा 4, 5 किंवा 5 पेक्षा आणि जास्त कड्या असतात अशा पद्धतीने हे अन्न साखळी तयार होऊ शकते. Look at an ecosystem consists of many food chains that interconnected at various levels. This is a food web. यामध्ये अनेक अन्न साखळ्या एकत्र येऊन अन्न जाळे तयार होते. अनेक साखळ्या अशा अनेक साखळ्या पर्यावरणातल्या परिसंस्थेतल्या अनेक साखळ्या एकत्र येऊन कड्या येऊन हे अन्न जाळे तयार होते. An organism may be prey for many other organisms. An insect feeds upon leaves of various plants, but the same insect is the prey for different animals like frog, lizard, wall lizard, birds, etc. एखादा सजीव इतर अनेक सजीवांचे भक्ष्य असतो. एखादा सजीव आहे तो वेगवेगळ्या वनस्पतीचे पानं खातो. वेगवेगळ्या वनस्पतीचे पानं खातो, पण त्याला खाणारे अनेक जण असतात. त्यामध्ये आहे फ्रॉग आहे, लिझार्ड, वॉल लिझार्ड आहे, बर्ड्स आहे, इटीसी. हा ग्रासहोपर आहे, तो इन्सेक्ट आहे, तो वेगवेगळ्या वनस्पतीचे पानं खातो, पण त्याला खाणारा तो एक अनेकाचे खातो, पण त्याला खाणारे अनेक जण आहेत. अशा वेगवेगळ्याच्यामुळं ही अन्न साखळी अन्न जाळे तयार झाले. नेक्स्ट पॉइंट, लिसन स्टुडंट्स, फूड वेब. Food web. If this is to be shown in a figure, it will form an interactive web instead of linear food chain. Such interactive network is called as food web. Generally, food webs are found in everywhere in nature. If this is to be shown in a figure, it will form an interactive web instead of linear food chain. Such interactive network is called as food web. Generally, food webs are found everywhere in nature. जर हे एखाद्या आकृतीने दाखवायचे म्हटले तर सरळ रेषेतील अन्न साखळीऐवजी गुंतागुंतीचे अनेक शाखा असलेले जाळे तयार होईल. त्यालाच आपण अन्न जाळी असे म्हणू शकतो. निसर्गातील अन्न जाळे असे म्हणू शकतो. आणि सर्वसाधारणपणे असे अनेक अन्न साखळ्या निसर्गात सर्वत्र आढळतात. In this textbook, look at various living organisms in a food web. Various animals, various plants, various birds have various in a food webs are various eating on this. एक प्राणी एकाला खातो, दुसरा प्राणी दुसऱ्याला खातो, असं कंटिन्यू हे निसर्गामध्ये आपला अन्न जाळे पाहायला. अशा पद्धतीने हा पॉइंट आहे फूड वेब आणि फूड चेन कंप्लीट. नेक्स्ट
spread. Next point in this definition, write our notebooks, carefully reading in textbooks. In this point, next spread, next one stop.